Dear friends, good morning. And first of all, I would like to welcome all of you to my YouTube channel, English for a New Life. Dear friends, before we go ahead, I request all of you to see or watch the video until the end if you want to learn everything in a perfect way. So please watch this video until the end, and if you like it, please share and subscribe to my YouTube channel. So, dear friends, once again I welcome you and let us restart our today's lesson. And today's lesson is based on the conjunctions. So, conjunctions. Let me introduce to conjunction. What are the conjunctions? So, the conjunction is a word that joins words, phrases or clauses. मित्रांनो, कंजंक्शन हा एक असा शब्द आहे की जो कधी कधी शब्दांना, कधी कधी वाक्यांशांना आणि कधी कधी वाक्यांना जोडण्याचं काम करतो. त्यालाच आपण कंजंक्शन असं इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि आज आपण पाहणार आहोत की किती प्रकारची कंजंक्शन आहेत आणि ते कशा प्रकारे एका सेंटेन्समध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं काम ते करतात ते आपण आज शिकणार आहोत. सो आपण पाहत आहोत की पहा इथे मी काही सेंटेन्स लिहिलेले आहेत ना. सम सेंटेन्सेस हॅव बीन रिटन हिअर and in those sentences we are going to find what I have written. So the first sentence, the sun rose and the fog disappeared. आणि पहा इथं मित्रांनो तुम्हाला दोन वेगळी वेगळी स्वतंत्र सेंटेन्स इथे लिहिलेले म्हणजेच वाक्य लिहिलेले दिसत आहे. द सन रोज हे एक आपलं स्वतंत्र वाक्य आहे. द फॉग डिसअपियर्ड हे एक स्वतंत्र वाक्य आहे. आणि ह्या दोन स्वतंत्र वाक्यांना जोडण्याचं काम अँड ह्याच कंजंक्शननी केलेलं आहे. आणि हे वाक्य असं झालेलं आहे मग, द सन रोज अँड द फॉग डिसअपियर्ड. है ना, सूर्य उगवला आणि जे धुके होते ते बिलकुल दिसेनासे झाले. म्हणजेच इथे अँड ह्या कंजंक्शननी दोन स्वतंत्र सेंटेन्सना जोडण्याचं काम इथे केलेलं आहे आपण असं पाहत आहोत. सो वी कॅन सी दॅट इन धिस सेंटेन्स टू इंडिपेंडेंट क्लॉजेस हॅज बीन जॉईन टुगेदर विथ द कंजंक्शन अँड. ओके. So in the second sentence we can find he is old but healthy. है ना, पहा इथे you can see here the opposition is there. है ना, there is a contrast in this sentence. He is old but healthy. है ना, म्हणजेच इथे काय आहे की विरोधाभास तुम्हाला इथं दिसत आहे. दोन विरोधाभासी वाक्य इथे जोडलेले आहेत. है ना, he is old but healthy. तो जरी म्हातारा आहे परंतु तो हेल्दी आहे असा विरोध त्यामध्ये तुम्हाला पाहायला दिसत आहे. तर अशा प्रकारचंही काम आहे कंजंक्शनच्याद्वारे आपण करू शकतो. तिसऱ्या वाक्यामध्ये पण सुद्धा तुम्हाला दिसेल ही इज रिच एट ही इज नॉट कंटेंटेड. हिअर यू कॅन सी ॲज वेल दॅट अपोजिशन इन द सेंटेन्स वी कॅन सी. है ना, इथे पण आपल्याला विरोधाभास दिसत आहे, कॉन्ट्रास्ट इथे आपल्याला दिसत आहे. ही इज रिच, है ना, तो श्रीमंत आहे, एट ही इज नॉट कंटेंट, तरीही तो समाधानी नाही. अशा प्रकारची वाक्य बनवण्याचं काम करण्याकरिता किंवा अशी वाक्य जोडण्याचं काम करण्याकरिता आपल्याला कंजंक्शनचा उपयोग करावा लागतात. सो लेट अस वी गो अहेड आणि बघूया की टाईप्स ऑफ कंजंक्शन. सो किती प्रकारची कंजंक्शन आपल्याकडे आहेत. अँड मेनली देअर आर टू टाईप्स ऑफ कंजंक्शन इन इंग्लिश लँग्वेज. आणि दोन प्रकारची मुख्यतः कंजंक्शन आपल्याला पाहायला मिळतात. पहिला जो आहे तो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड सेकंड वन इज द सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. टुडे वी आर गोइंग टू फोकस ऑन coordinating conjunctions. So let us find out what the function do this coordinating conjunction do in the sentences. कसल्या प्रकारचं कार्य हे coordinating conjunction एका वाक्यामध्ये करते ते आता आपण बघणार आहोत. So coordinating conjunctions may join single words or they may join group of words but they always join similar elements. आता हे जे सिमिलर एलिमेंट्स आहेत येणाऱ्या पुढच्या चॅप्टरमध्ये किंवा लेसनमध्ये आपण शिकणार आहोत. त्यावर आता सध्या मी बोलणार नाही आहे, परंतु निश्चित तुम्हाला एवढं सांगतो की जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात हे सिमिलर एलिमेंट्स म्हणजेच एक जे दोन प्रकारचे स्वतंत्र आपण त्यांना वाक्य म्हणू किंवा सेंटेन्स म्हणू किंवा क्लॉज म्हणू, दोन स्वतंत्र क्लॉज जोडण्याचं काम हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन करतात. आता डिपेंडंट आणि इंडिपेंडंट क्लॉज काय असतात ते पुढच्या येणाऱ्या लेसन्समध्ये आपण शिकणार आहोत. आणि म्हणून तुम्ही काही काळजी करू नका, येणाऱ्या दिवसांमध्ये आपण ते सर्व क्लिअर करणार आहोत. सो टुडे वी आर फोकसिंग ऑन द कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन.
जसं इंट्रोडक्शन चॅप्टर आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन देत आहे, पण येणाऱ्या दिवसांमध्ये आपण क्लिअर आणि डिटेलमध्ये ह्या संबंधामध्ये सर्व काही शिकूया. सो द कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आर आणि कोऑर्डिनेटिंग जे कंजंक्शन आहेत ते मेनली जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत ते आहेत फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, एट, सो. याला तुम्ही जर मी पहा इथे तुम्हाला दिसत असेल फॅन बॉईज असं इथे मी लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली एफ फॉर, ए फॉर ॲन, एन फॉर नॉर, बी फॉर बट, ओ फॉर ऑर, वाय फॉर येट अँड एस फॉर सो असं मी लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात राहण्याकरिता हे जे फॅन बॉईज आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला लगेच ही जी सर्व कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ही तुमच्या डोळ्यापुढे येतील. आणि म्हणून आता आपण यांचा उपयोग इथे पुढच्या याच्यामध्ये आपण शिकू. सो नाव लेट अस we learn how to use this fan voice means coordinating conjunction making a few sentences है ना. तर आपण यांचा वाक्यात उपयोग करून बघूया की यांना कशा प्रकारे यांचा उपयोग आपण आपल्याला करता येऊ शकतो. ओके, सो द फर्स्ट वन इज है ना, फॅनमधलं आपण पहिलं घेतलं की फॅन फॉर, एफ फॉर. आता त्याच्यानंतर आपण पाहूया we decided to go for swim for the weather was scorching heat है ना. आणि आम्ही निर्णय घेतला की स्विमिंग करण्याला जाण्यासाठी. आणि का बरं? कारण की जो दिवस होता तो एकदमच फारच गरमीने भरलेला होता आणि त्यामुळे तो आम्ही दिवस घेतला. इथे पहा तुम्हाला इथं फॉर हे जे कंजंक्शन इथे रिझन, पर्पोज, उद्देश दाखवण्याच्या मागे आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ही जी कंजंक्शन कशा प्रकारे उपयोग करायचा आहे, त्यांचा कशा प्रकारचा उपयोग हे सर्व आपण शिकणार आहोत है ना. सो वी कॅन सी हिअर फॉर इट हॅज बीन यूज्ड हिअर ॲज अ पर्पोज. वाय दे वेंट टू स्विम, वाय दे डिसाइडेड टू गो फॉर स्विम. That was their purpose because weather was very scorching hot, so that's why they decided to go for a swim. So in the second sentence we are finding and here is the and. So and मध्ये आपण पाहत आहोत. So she ate pizza and ice cream. आणि तिने नाही काय खाल्लं तिने पिझ्झा खाल्ला आणि तिने आईस्क्रीम खाल्ली. इन सेकंड सेंटेन्स वी कॅन फाइंड वी केम अँड दे वेंट. आम्ही आलो आणि ते गेले. अशा प्रकारचे दोन सेंटेन्सना जोडण्याचं काम इथे आपण अँडच्याद्वारे केलेलं आहे है ना. दोन वेगवेगळ्या घटना इथे घडलेल्या आहेत त्या आपण पाहिल्या. वी केम आम्ही आलो, अँड दे वेंट आणि ते गेले. अशा प्रकारे इथे अँडने काम इथं केलेलं आहे. सो इन द थर्ड नॉर ही डझंट लाईक पिझ्झा नॉर आईस्क्रीम. पहा आता इथे ह्या नॉरने काय नाहीच तर त्याला पिझ्झा आवडत आणि नाहीच तर त्याला आईस्क्रीमसुद्धा आवडत नाही है ना. त्याला पिझ्झासुद्धा आवडत नाही आणि त्याला आईस्क्रीमसुद्धा आवडत नाही हे दर्शवण्याचं काम आपण नॉर ह्या कंजंक्शनच्याद्वारे केलेलं आहे. आणि इथे बट तुम्हाला नेहमी माहीत आहे की बट हे जे सेंटेन्स वाक्यामध्ये आपल्याला अपोजिशन दाखवण्याचं काम करण्यासाठी त्याचा वापर आपण करतो. जशा प्रकारे की ही इज ओल्ड बट हेल्थी. जसं आपण पाहिलं होतं की तो जरी म्हातारा आहे पण तरीही विरोधाभास तिथे आहे, तरी तो हेल्दी आहे. शी राईट स्लोली बट नीटली. ती जरी स्लो लिहिते परंतु ती फार चांगल्या प्रकारे लिहिते. त्याच्यानंतरचं आपलं कंजंक्शन आहे ऑर. आणि ऑर ह्या कंजंक्शनमध्ये तुम्हाला दिसत आहे की मे आय लिव्ह ऑर स्टे. इथे प्रश्न विचारण्यासाठी पण आपण ऑरचा वापर केलेला आहे की मी जाऊ किंवा मी थांबू. व्हॉट वूड यू प्रिफर टी ऑर कॉफी. आणि मग तुम्ही काय पसंत कराल, टी, चहा किंवा कॉफी. त्याच्यानंतर शेवटचा जो आहे तो आहे एट. आणि एटमध्ये पण आपल्याला दिसतं की इथे पण सुद्धा अपोजिशनच आपल्याला पाहायला मिळत आहे ना, विरोधाभास आपल्याला दिसत आहे. आय ट्राईड टू कम ऑन टाईम एट आय गॉट लेट है ना. पहा मी जरी प्रयत्न केला की लवकर यावं पण तरीसुद्धा मला यायला उशीरच झाला. त्याच्यानंतर शेवटचं आहे आपलं सो. आय वॉज टायर्ड सो आय स्लेप है ना. मी थकलेलो होतो आणि म्हणून मी झोपलो. हिअर इज द रिझन. सो हे आपल्याला रिझन दाखवत आहे. एट आपल्याला अपोजिशन दाखवत आहे. ऑर इथे आपल्याला चॉईस दाखवत आहे है ना. बट हे आपल्याला इथे कॉन्ट्रास्ट किंवा अपोजिशन दाखवत आहे. नॉर इथे आपल्याला बिलकुल म्हणजे आपल्याला हे निगेटिव्हिटी दाखवत आहे की कुठलंही एक त्याच्यामध्ये नाही आहे, नो ऑप्शन. त्याच्यानंतर अँड याच्यामध्ये पण आपल्याला काय दिसत आहे, अल्टरनेटिव्ह दिसत आहे. आणि फॉरमध्ये आपल्याला पर्पोज आणि उद्देश आपल्याला इथे पाहायला मिळत आहे.
सो अशा प्रकारे कंजंक्शनचा वापर मित्रांनो आपण करू शकतो आणि कंजंक्शनवर आपली कमांड आपण प्राप्त करू शकतो. येणाऱ्या दिवसांमध्ये पुढील व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि संपूर्णपणे जे आपण कंजंक्शनचे सर्व प्रकार शिकणार आहोत त्या कंजंक्शनवर तुम्ही कमांड मिळवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि इतरांना ह्याविषयी माहिती द्या. So thank you so much for watching this video until the end. I request all of you, please watch these videos, share this video and subscribe to my channel and share it with your friends that they may also know about the conjunctions and they may have command over all the conjunctions. So all the best to all of you and once again thank you so much. God bless all of you.